तर नमस्कार मित्रांनो, $100ला $10,000 कंप्लीट करण्याचा आजचा दिवस आपला 9वा आणि 9व्या दिवशी काय झाले बघूयात मित्रांनो. तर आपलं जे अकाउंट आहे, अकाउंट ग्रो झालेले मित्रांनो. $100 पासून $1,800 पर्यंत आपण अकाउंट घेऊन गेलेलो आहोत मित्रांनो. तेही दोन ट्रेडमध्ये आपल्याला जवळपास कालच्या 9वा जो आपला दिवस होता, ह्या दिवशी आपल्याला जो प्रॉफिट झालेला आहे जवळपास $1,550 पेक्षा जास्त प्रॉफिट आपल्याला झालेला आहे मित्रांनो. त्याचं एक्झॅक्टली लॉजिक काय होतं आणि मी कशा पद्धतीने ट्रेड घेतल्या आणि त्याच्या एंट्र्या जर तुम्ही टेलिग्रामला असाल तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत ट्रेड केले असताल आणि माझ्यासोबत जर लाईव्ह स्ट्रीमला असाल तर ते सुद्धा ट्रेड तुम्ही माझ्यासोबत घेतले असतील. तर बघा लॉजिक काय होतं, कशा पद्धतीने आपण तिथं काम केलं, कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या, काय केलं, कसं आपण स्टार्टिंग केली आणि लॉट साईज एवढी मोठी का टाकली. आणि जे मी एक्सपेक्ट करत होतो की मला आता मोठी लॉट साईज घ्यायची, जवळपास आपलं जे अकाउंट आहे $1,800+ येऊन पोहोचलेलं आहे. तर इथून पुढे आपला एक्झॅक्टली प्लॅन काय राहणार आहे, कसं आपण जाणार आहोत, आता ह्या चॅलेंजचा जो पार्ट आहे आपण कसा कंप्लीट करतोय. तर गाईज भेटूयात आपण स्क्रीनवरती. जे लोक आपल्या यूट्यूब स्ट्रीमला येत असतील त्यांना तर माहिती आहे बघा की आपण एक्झॅक्टली कशा पद्धतीने एंट्री घेतो किंवा आपल्या ज्या एंट्री असतात त्या कशा लेवलवरती आपण फाइंड आउट करतो. तर बघा गाईज, मी लाईव्ह स्ट्रीमवरतीच तुम्हाला काही गोष्टी अपडेट दिल्या होत्या. जर तुम्ही लाईव्ह स्ट्रीम बघितली आपली कालच्या दिवसाची तर हे बघा, हा तुमचा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आहे, हा जो आहे तुमचा हा MSS आहे. सो गाईज आपल्याला सेलिंग करायची असं माझं क्लिअरली म्हणणं होतं. इथं मला काही गोष्टी क्लिअर झाल्या बाई. इथं मार्केटनी MSS देऊन सुद्धा ठीक आहे ना, इथं जे आहे बघा मार्केटने हा जो आहे एक लिक्विडिटी स्वीप करून सुद्धा डायरेक्टली एक फास्ट सेलिंग आली. ह्याच्यावरून क्लिअर काय झालं की बाई मार्केटमध्ये जर कंटिन्युअसली आहे तो डाऊनफॉल आहे, मार्केटमध्ये कंटिन्युअसली जे आहे ते सेलिंग आहे. कोणतीही SMC वगैरे न वापरता आपण एक लॉजिकल प्राइस ॲक्शन बेसिसवरती जर SMC वरती जर ट्रेड घ्यायचा असता तर गाईज मी ही जी लेवल आहे ह्या लेवलपासून आपण त्याला सेल मारला असता. बट आपण काय केलं बघा, सिंपल एक प्राइस ॲक्शनच्या लेवल बघितल्या. हे बघा, पहिल्यांदा ह्या लेवलपासून रिजेक्शन, सेकंड टाइम ह्या लेवलपासून रिजेक्शन, थर्ड टाइम ह्या लेवलपासून रिजेक्शन. आपण ह्या रिजेक्शनचा फायदा कुठे घेतला बघा, एक्झॅक्टली इथं बघा 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती. सिंपल होतं लॉजिक. ह्यालाच मी थोडंसं 1 मिनिटावरती आणतो बघा. हे जे लॉजिक आहे हे लॉजिक बघा, ठीक आहे. हे जे लॉजिक आहे हे लॉजिक बघा एक्झॅक्टली कसं वापरलं आपण ह्याला 1 मिनिटावरती. जर काही गोष्टी जर बघितल्या तर एक्झॅक्टली बघा मित्रांनो, सिंपल बघा, दोन्ही कन्फर्मेशन होते ठीक आहे. तर 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती इंटरनलमध्ये हिथून तर सेल करायचाच होता, बट अजून त्यामध्ये कन्फर्मेशन काय घेऊ शकलो असतो मी. हे बघा, दिस इज आवर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर ठीक आहे. हा जो होता आपला हा दिस इज आवर एक चेंज ऑफ कॅरेक्टर किंवा त्याला आपण MSS असं म्हणतो. ओके, देन ही वाली जी आपली जी सप्लाय आहे ह्या सप्लायमधून आपण काय केलं होतं, त्याला सेल केलं होतं. जस्ट फक्त ह्या रिजेक्शन कॅन्डलवरती आपण एंट्री केली आणि ह्या ट्रेडमध्ये तुम्ही बघू शकता एक सुंदर प्रॉफिट जनरेट झाला. जवळपास 0.050च्या 2 एंट्री होत्या मित्रांनो. ह्याच्यामध्ये जवळपास आपण जे बुक केलेले आहेत ते $500 आसपासचा प्रॉफिट बुक केला. रिस्क पण तेवढीच होती. जर इथं जर लागत होता एक्झॅक्टली मला वाटतं ह्या लेवलपासून सेलिंग आहे बघा. जर इथं लागत होता तर नाही म्हटलं तर जवळपास एक $150 ते $200 आसपासचा एसेल होता. पण रिस्क घेणं गरजेचं होतं मित्रांनो, कारण का चॅलेंज आहे हे चॅलेंज मित्रांनो ॲक्च्युली काय झालेलं आहे की बघा, हे चॅलेंजच्या नादात काय होतं, आपलं जे मेन अकाउंट आहे ते मेन अकाउंट आपण ग्रो करता येणार. सो त्यासाठी आपल्याला हे चॅलेंज लवकरात लवकर कंप्लीट करायचं आहे. त्यासाठी आपण इथे हेवी लॉट साईज घेतोय. सगळ्यात महत्त्वाचं सांगण्यामागचा आनंद काय होतोय, आपल्या भरपूर स्टुडंटचे ह्या चॅलेंजमध्ये अकाउंट, कोणाचं $800, कोणाचं $1,200, $1,300 अकाउंट केलेले आहेत मित्रांनो. त्यानंतरचा सेकंड नंबरचा जो ट्रेड होता हा झाला SMC प्लस प्राइस ॲक्शनचं लॉजिक. त्यानंतर बघा हा जो पूर्णतः एरिया सपोर्ट झोन एरिया होता, त्या सपोर्ट झोन एरियाला मार्केटने ब्रेक केल्याच्यानंतर ही जी रिट्रेसमेंट होती ह्या रिट्रेसमेंटपासून सेलिंग केली मित्रांनो. आणि ह्या ट्रेडमध्ये नाही म्हटलं तरी हा जो ट्रेड होता हा ट्रेड आपण लाईव्ह स्ट्रीमला पकडला होता. हा ट्रेडमध्ये जवळपास 130-150 रॅली आपण लाईव्ह स्ट्रीममध्येच कॅच केली होती मित्रांनो. तर अशा पद्धतीने हे जे 2 ट्रेड होते 9व्या डेजमध्ये आपण ह्या 2 ट्रेडमध्ये अकाउंट जे आहे आपण अकाउंट फ्लिप केलेलं आहे जवळपास $1,800 मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं, हे जे चॅलेंज आहे हे चॅलेंज आपण किती दिवसात कंप्लीट करू शकतो? लॉजिकल गोष्टी, लॉजिकल थिंग्सवरती तुमचा मित्र बोलतो आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली, जाऊन त्याला जॉईन करा. असे ट्रेड्स तिथं डेली बेसिसला भेटतात मित्रांनो. असे क्वालिटी ट्रेड्स तुम्हाला कुठंच मिळणार नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की 5,000 सबस्क्रायबर झाल्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभारी आहे मित्रांनो. असंच तुमचा सपोर्ट राहू द्या. लवकरच आपण 10,000 सबस्क्रायबरचा जो पल्ला आहे तो पल्ला गाठणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू गाईज.